श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला जे काही सांगायला महत्त्वपूर्ण आलो आहे ते तुझ्या इतर कुठल्याही कार्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे। म्हणूनच मी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे। तू जर माझी उपस्थिती स्वीकार केला तर या क्षणाला देखील मी तू ज्या काही कष्टाच्या आणि ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्रदान करेल। तू फक्त विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक। जेव्हा मी ज्या ठिकाणी उपस्थित असतो त्या ठिकाणी दुःख, दारिद्र्य, काळजी, कर्ज आणि वेदना संपणारे माझे आशीर्वाद पोचत आहेत। जिथे जिथे माझी उपस्थिती तुम्हाला जाणवेल त्या ठिकाणी तुम्हाला सुख, संपदा, आनंदाची आणि दैवी आशीर्वादाची प्राप्ती होईल। जेव्हा तुम्ही त्या चमत्कारासाठी माझ्याकडे प्रार्थना करू इच्छिता त्या क्षणाला देखील मी तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे, हे विसरू नका। आज जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे तो आलेला नसून मीच या मार्गापर्यंत आणले आहे। तुमच्या आणि माझ्या सुसंवाद साधण्याचे हे एक माध्यम आहे। बाळा, मला तुझ्यापर्यंत येण्यासाठी या माध्यमाचा तुझ्यासाठी आणि तुझ्या जीवनासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे। बाळा, मी तुझ्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुला जे हवे असलेले आशीर्वाद आहे ते देऊ इच्छितो। तो आनंदाने स्वीकार करावे असे मी तुला आज्ञा करतो। स्वामी म्हणतात, जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी सांगू इच्छितो की बाळा, काही वेळ, पुढील वेळ, काही क्षण तो माझ्यासोबत घालवावे आणि तुझे हृदय उघडे करावे। तुझ्या हृदयाला त्या वेदना संपण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे। तुमच्याकडे ते प्रेम तुम्हाला हवे आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितलेले आहे, विनंती केले आहे। मग आता चिंता करत बसू नका, तुम्ही उत्साहाने आनंदी व्हाल। इतके प्रेमाचे सुसंवाद तुमच्या आता घडणार आहे, होणार आहेत। स्वामीकडून तुम्हाला उत्साहाचे आणि आनंदाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1111 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल। तेव्हा त्यासाठी सज्ज व्हा जेव्हा तुम्ही ते खूप काही काळजी करता ते सर्व काही काळजी माझ्या चरणाशी सोपवून निश्चित व्हा, कारण मी तुमच्याकडे आशीर्वादाचा वर्षाव करणारा देव आहे। आणि आज मी या क्षणापासून तुला सांगू इच्छितो की तुमच्या वेदना हरण करणारा, तुला सुख आनंद प्रदान करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही तो संपूर्ण ऐकाल त्या क्षणापासून 24 तासात तुमची एक मोठी मनोकामना पूर्ण करण्यात येईल। देवावर विश्वास ठेवा, देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे। जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा देवी पवित्र संदेश ऐकत आहे त्यावर स्वामीची निरंतर कृपा आहे, कारण तेच हा संदेश ऐकू शकतात। जे स्वामीचे प्रिय बाळ आहे त्यांच्यात संयम, धैर्य स्वामी देतात आणि त्यांना आशीर्वाद देखील स्वामीच देतात। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कधी कधी तू वेदनेने, खूप काही त्रासाने आणि क्लेशाने मला हाका मारतोस, त्या क्षणाला देखील तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या सर्व काही वेदना, दुःख ऐकत आहे। विसरू नको, कारण मी तुझा गुरुपिता आहे। तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आहेस तेव्हा तुझ्या विश्वाला तडा जाणार नाही। जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे त्याच्या जीवनातून तो अंधकार दूर करणारा हा देवी संदेश त्याच्यापर्यंत त्या क्षणाला पोचेल ज्या क्षणाला माझ्याकडे ती मोठी इच्छा मागत आहे, कारण पुढील येणारा काळ तुझ्यासाठी सुख, संपदा आणि आनंदाची भरभराट करणारा ठरणार आहे। आज जो कोणी माता लक्ष्मीला प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे, तेव्हा तुम्ही ध्यानी धरा की देवी माता लक्ष्मी अनेक रूपात वास्तव्यात आहे तुमच्या जीवनात। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे। माता लक्ष्मीचे अनेक रूप आहेत, ते कधी तुमच्या मुलीच्या रूपात तुमच्या घरात असेल,
कधी ती तुमच्या आईच्या रूपात तुमच्या घरात असेल, कधी ती तुमच्या पत्नीच्या रूपात तुमच्या घरात असेल, कधी ती वहिनीच्या रूपात तुमच्या घरात असेल, कधी ती बहिणीच्या रूपात तुमच्या घरात असेल. माता लक्ष्मी अनेक रूपात तुमच्या घरात वास्तव्य करत आहे. कधी ती माता बनून अन्नपूर्णेच्या रूपात तुम्हाला जेवायला देत आहे, त्यावेळी ती अन्नपूर्णा आहे. कधी बहीण तुम्हाला काही चांगले सल्ला देऊन ते तुमच्यासाठी तुमच्या उत्कृष्ट जीवनाची कल्पना मांडत आहे, तेव्हा तेही ध्यानी धरा. कुणाची पत्नी कुणाचे सौभाग्य आणि आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, तेही तुमच्यासाठी लक्ष्मी रूपात आहे. मुलीकडून तुम्हाला जे काही स्नेह प्राप्त होत आहे, त्या देखील लक्ष्मी माता गंगेचे रूप घेऊन तुमच्या घरात आनंद विस्तारत करत आहे. तुम्ही देवी शक्तीला मानत असाल तर तुमचे प्रत्येक नाते हे तुम्हाला देवाकडून परमेश्वराकडून प्राप्त आहे आणि त्यातील आनंद मिळवणे हा तुमचाही अधिकार आहे आणि त्यांनाही तुम्ही सुख आनंद प्रदान करणे हे तुमची जबाबदारी आणि तुमचे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे मोठ्यांना मान सन्मानित केल्या जाते, त्याचप्रमाणे लहानांनाही वेळ आणि प्रेमाची आवश्यकता आहे. 2 गोड प्रेमाचे बोला तुमचे जीवन खूप काही आनंदित करण्यासाठी पुरेसे आहे. बाळा, जेव्हा तुम्ही मुलाबाळाच्या प्रगतीसाठी माझ्याकडे प्रार्थना करता, त्या क्षणाला मी तुमची प्रार्थना स्वीकार करतो आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवतो. यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप काही दिवसापासून माझ्याकडे जे काही प्रार्थना करत आहेस, मग ती तुझ्या आनंदी जीवनासाठी असो की तुझ्या प्रगतीसाठी, आज तुझे डोळे उघड आणि मला श्रद्धेने पहा. माझ्यातच तुला अनेक रूप दिसतील. आज मी तुझे मन आनंदी करणारे आशीर्वाद तुला देण्यासाठी इथे उपस्थित आहे. या माध्यमाद्वारा मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनातील ते सर्व काही प्रश्न ओळखले आहे. तुझी चिंता दूर करणारा हा संदेश तुझ्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील ते खूप काही चुकीचे घडणार आहे आणि तुम्हाला नको असणारे ते सर्व काही तुमच्या जीवनातून नकारात्मकता दूर करणारे आशीर्वाद मी आज तुम्हाला या माध्यमातून देत आहे. तुमच्या जीवनातील तो अंधकार, ते क्लेश, ते दुःख, ते काही असतील ते तुम्हाला नाते नाही हवे असेल ते सर्व काही दूर केल्या जातील आणि तुमच्याजवळ जे तुम्हाला हवे असलेले नाते आहे, त्या नात्यातील प्रेम आहे, नात्यातील आपुलकी, जिव्हाळा, ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. देव म्हणतात, मी तुझ्यातून ते खूप काही दुःख नाश करणारा आशीर्वाद तुला देत आहे. तेव्हा आता इथून पुढे तुझे जीवन सुख, समृद्धी आणि आनंदाच्या मार्गावर वळवल्या जात आहे. तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण देव जिथे उपस्थित असतात आणि तुम्ही प्रार्थना करता, त्या क्षणाला देखील तुमच्यासोबत चमत्कार घडू शकतात. तेव्हा विश्वास ठेवा, देवाची अनंत ऊर्जा तुमच्याकडे येत आहे. तुमच्यातून ते नकारात्मकता दूर करण्यासाठी, तुम्हाला ते सुखद जीवन आणि आनंदमय क्षण देण्यासाठी, स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. जो कोणी स्वामी प्रिय बाळा या क्षणाला हा पवित्र देवी संदेश ऐकत आहे, त्यांनी स्वामी माऊली माझे कल्याण करा असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही प्रार्थनेद्वारे स्वामींना हवे असलेले आशीर्वाद मागा. स्वामीजवळ ती प्रार्थना बोलवून दाखवा. हे स्वामी देवा, माझ्या जीवनातून ते सर्व काही क्लेश दूर करा. मला तो मार्ग दाखवा ज्या मार्गावर चालून मी सुख, आनंद आणि इतरांनाही आनंद वाढण्यायोग्य बनवू शकेल. देवा, माझी प्रार्थना स्वीकार करा. माझ्या हातून ते चांगले कर्म घडू द्या, त्यामुळे इतरांनाही लाभ व्हावा. स्वामी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील, कारण तुम्ही जेव्हा देवाकडे हे प्रार्थना बोलून दाखवा, तेव्हा देवही ते प्रार्थना ऐकतील. यावर श्रद्धेने विश्वास ठेवा, कारण जो फक्त स्वतःचा विचार करून देवाकडे मागत नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण समाजासाठी काही चांगले करू इच्छितो, त्या क्षणाला देवाचा आशीर्वाद ही मोठ्या प्रमाणात तुमच्या दिशेने यायला लागतो. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे बाळा, तुला ती काळजी आहे. ते काळजी दूर करणारा हा संदेश या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल. तिथंपर्यंत तुझ्यातून ती काळजी दूर करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे. काही चमत्कार पुढील काळात तुमच्यासोबत घडतील.
आणि तुझ्या जीवनात ते आमूलाग्र परिवर्तन तुझ्यासाठी सुखाचे ठरेल. सतत आनंदी राहा. आनंद वाटणे सुरू ठेवा. जीवनात चांगले कर्म निरंतर करा. जेव्हा तुम्ही कोणाचा आत्मा शांत करता तेव्हा त्या आत्म्यातून निघणारा आशीर्वादही तुमच्यासाठी चमत्कार घडू शकतो. तेव्हा निरंतर चांगले कर्म करत राहा. ज्या क्षणाला तुम्हाला मदत मागितली जाते त्यावेळेस मागे सरकू नका. कारण हे सांगू नका काहीतरी तुमच्याकडून जी काही मदत करता येत असेल ते नक्की करा. कारण मानवाच्या रूपातही देव तुम्हाला भेटायला येतील, तुमची परीक्षा घ्यायला येतील हे विसरू नका. या क्षणाला तुम्ही सर्वीकडे देव पाहणे शिकाल. प्रत्येक हृदयात प्रत्येक आत्म्यात देव आहे हे जाणणार त्या क्षणाला तुम्हाला तुमचे मी पण राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देव दिसतील. देवाचे दर्शन होईल. देवाचा आनंद लीलाही आहे. यातील देव तुमच्यासोबत कुठलीही लीला करत आहे हे कुणालाही माहीत नाही. तेव्हा संपूर्ण विश्वास ठेवावा आणि देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मार्गात नक्कीच प्राप्त होईल. आपले कर्म करत पुढे चालत राहा. देव तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी ओम स्वामी लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे क्षण प्रदान करून प्रगती प्रदान करून स्वामी माऊली अनंत आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहे. ते सर्व काही आनंदाने स्वीकार करा. सतत आनंदी राहा. चांगले कर्म करा. सर्व काही चांगले होईल. देव सर्वाचे कल्याण होईल. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईन. पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी नको करू. मी आहे फक्त तू तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.